नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दिक सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आदिवासी विकास विभाग आणि कामगार विभाग या दोन्ही पण परीक्षा ज्या आहेत त्या सोबत होत आहेत. तर त्याच्या संदर्भात वर्तमान निर्णय वृत्तपत्राने विचारणा केली असता त्याच्या बदल्यात उत्तर पण आलेले आहे कामगार विभागाकडून. मित्रांनो, आता या ठिकाणी काय झालं, 29 आणि 30 ह्या ज्या दोन तारखा आहेत, त्या दोन तारखांमध्ये थोडीशी गडबड आहे. कारण का 29 आणि 30 ला कामगारचा पेपर होतोय, दोनचा तीन शिफ्ट मध्ये, 29 ला आणि 30 ला पण. आणि आदिवासी विकास विभागचा 28, 29, 30, 31 आणि 1 असे 5 दिवस आदिवासी विकास विभाग चौकीदार या पदाचा पेपर चालतोय. आता विषय असा आहे, आदिवासी विकास विभागाची जी पोस्ट ही 10वीच्या बेसवरती आहे आणि गट ड ची पोस्ट आहे. आणि कामगार विभागाच्या ज्या काही पोस्ट होणार आहे, ज्या 29 आणि 30 ला त्या 3 शिफ्ट मध्ये होणार आहेत, ह्या ज्या पोस्ट आहेत ही पोस्ट आहेत मित्रांनो गट क ची आणि ही आहे ग्रॅज्युएशनच्या बेसवरती. असं उत्तर कामगारने दिलेले. ते काय दिले काय नाही सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित पाहणार आहे. बरेच विद्यार्थी संभ्रमात आहे आणि ज्यांचा पेपर एका दिवशी आलेला त्यांनी काय करायचे, आता ज्यांचा 29 आणि 30 दोन्ही जर पेपर एका दिवशी आलेले असेल त्यांच्यासाठी काय ऑप्शन असेल किंवा त्यांनी काय करायचं हे पण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि आपण जर आदिवासी विकास कामगार विभागाची तयारी करत असाल तर पुढच्या सर्व नवनवीन अपडेट येण्यासाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग जास्त विषय न करता, कारण का कामगार भरतीचं वेळापत्रक प्रसिद्ध झाले आणि आदिवासीचं पण वेळापत्रक प्रसिद्ध झाले. कामगारचे पण प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यात, आदिवासी विकासचे पण प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यात आणि दोन्ही पेपरांची टक्कर 29 आणि 30 या दोन्ही दिवशी दोन्ही पण पेपर होणार आहेत. त्याच्यामुळं नक्की काय काय ना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती पाहून घेऊ. तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर आपल्याकडून कोणती माहिती मिस होऊ नये यासाठी चॅनलला फॉलो करून घ्या. ओके. माथाडी कामगार भरती परीक्षा वेळेतच होणार, वृत्त प्रसिद्ध होताच बातमीची कामगार आयुक्तालयाकडून दखल. मित्रांनो, हा आमचा वर्तमान निर्णय, हा वर्तमानपत्र आहे, स्पर्धा परीक्षेचा वर्तमानपत्र आहे. याच्यामधून ही बातमी आपण आयुक्तालयापर्यंत पाठवली होती, त्यातून त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर जे दिले त्यांनी उत्तर हे जी आर म्हणजे परिपत्रकाच्या स्वरूपात दिलेले, ते परिपत्रक पण पाहणार आहे. मात्र ही बातमी वारंवार सातत्याने या संपादकांनी लावली होती, त्याच्यामुळे त्याला कुठेतरी न्याय मिळालेला आहे. आलं लक्षामध्ये. आता आपण पाहणार आहे मित्रांनो, त्यांनी जे काही बातमीचं जे काही परिपत्रक दिले ते परिपत्रक पण आपण पाहणार आहे. तत्पूर्वी एक कामगार आयुक्तालयाचे सरळ सेवा भरती प्रक्रियेचं वेळापत्रक तुम्ही पाहू शकता. 29 ला लेखापाल निरीक्षक फर्स्ट शिफ्ट मध्ये आणि सेकंड शिफ्ट मध्ये लघु टंकलेखक आणि निरीक्षक हे पेपर त्या ठिकाणी होत आहे. आणि 30 तारखेला तिन्ही शिफ्ट मध्ये निरीक्षकचा पेपर होतोय. आलं लक्षामध्ये. लक्षात ठेवा, म्हणजे फर्स्ट शिफ्टला 29 तारखेला 3 शिफ्ट आणि 30 ला 3 शिफ्ट, असा 6 शिफ्ट मध्ये 2 दिवसात पेपर होतोय. आणि याच दोन्ही दिवशी आदिवासी विकास विभागचा पण पेपर होतोय. ओके. आदिवासी विकास विभागाने आज 21 तारखेला पुन्हा परत एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे आणि आज त्या परिपत्रकातून त्यांनी सांगितलंय का परीक्षा आहे त्याच वेळेत परीक्षा होणार आहेत. गट ड चं जे काही नियुक्ती पत्र आहे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अंतर्गत ती परीक्षा सगळी काय होणार आहे. 13/7 ला त्यांनी जे काही रिपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये तसं बोललेलं गेलेलं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आदिवासी विकास विभागाने पण आज परिपत्रक दिले आणि आदिवासी विकास विभागचे ज्यांचा 28 तारखेला पेपर आहे त्या 28 तारखेच्या पेपरच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र पण या ठिकाणी उपलब्ध झालेत. लवकरच 29, 30, 31, 1 सगळ्यांचे पत्रक त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील. ओके. हे आपल्या समोर जे आहे हे आदिवासी विकास विभागचं प्रवेश वेळापत्रक आहे, टाइम टेबल तुम्ही पाहू शकता. 28 तारखेला काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला अडचण येणार 29 ला आणि 30 ला. म्हणजे 29 ला तुमचा जो सेकंड शिफ्ट म्हणजे 2 शिफ्ट मध्ये पेपर होते, म्हणजे 29 ला कोणाचा पुसद, राजूर, देवरी, यावल आणि भामरागड यांचा 29 ला होतोय. तर तळोदा, जव्हार, शहापूर, सोलापूर, किनवट आणि कळमनुरी यांचा 30 ला होतोय. तो फर्स्ट शिफ्ट मध्ये होतोय आणि यांचा सेकंड शिफ्ट मध्ये होतो. लक्ष म्हणजे तुमचे सेंटर जर कॉमन आले असतील, सपोज आता 30 तारखेला जर एखाद्या सेंटर नाशिक आहे आणि त्याचाच पेपर तिथं सकाळी आदिवासीचा आहे आणि दुपारच्या शिफ्टला जर याचा असेल तर तो पेपर देऊ शकतो. कारण का साहजिक आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणावरून दोन्ही जे ठिकाणं टाकलेले आहेत किंवा दोन्ही जे सेंटर टाकले असताना हे सेंटर तुम्ही जवळचे टाकलेले असताना म्हणजे ते सेंटर तुम्हाला असणार. ओके, ठीक आहे. आता पुढे हे पत्रक आहे, यांना विचारणा केली असता का दोन्ही परीक्षा एका दिवशी आल्यात म्हणून रोजगार साप्ताहिक वर्तमान निर्णय यांनी विचारणा केली असता त्यांनी त्याचं उत्तर दिले का जी एकाच दिवशी दोन्ही मोठ्या परीक्षा आलेल्या आहेत आणि त्या संदर्भात कामगार आयुक्तालयाला प्रश्न विचारणा केली होती वर्तमानपत्राच्या माध्यमातून. त्यामध्ये त्यांनी त्याला उत्तर काय दिले पाहू शकतो मी. माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळात विविध गट क संवर्गातील निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक या संवर्गातील 78 रिक्त पदे भरण्याची कार्यवाही या विभागामार्फत सुरू आहे. सदर पदांकरता ऑनलाईन परीक्षा TCS या कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे. सदरचे पदाकरता किमान पदवी उत्तीर्ण असणे ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यांनी पुढे सांगितलंय की त्या अनुषंगाने 78 रिक्त पदे भरण्याकरता 13/5/2026 वगैरे वगैरे ते वाचून घ्या. पुढे त्यांनी सांगितलंय की आता सदर पदांकरता प्राप्त अर्ज लक्षात घ्या. सदर पदांकरता ऑनलाईन परीक्षा 29 जुलै 2026 आणि 30 जुलै
2026 रोजी दर दिवशी एकूण 3 शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र सदर पदांकरता परीक्षेचा दिनांक हा विभागामार्फत 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला असून पुढील आवश्यक कार्यवाही TCS कंपनी मार्फत सुरू आहे. लक्षात ठेवा, 8 जुलैला कामगार विभागाने त्यांचं प्रसिद्धी पत्रक टाकलं होतं, टाइम टेबल टाकला होता आणि 13 जुलैला आदिवासी विकासने टाकला होता. म्हणजे ऍक्च्युली आदिवासी विकासने हा टाइम टेबलचा अंदाज घेऊन एकतर ते 2 दिवस पेपर सुट्टी देऊन पुढचे 2 दिवस घ्यायला पाहिजे होते किंवा काय. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं का कामगार विभागाने स्पष्ट केलेलं आहे का आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील 478 चौकीदार या गट ड वर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. सदरचे पदाकरता किमान 10वी उत्तीर्ण असणं ही शैक्षणिक पात्रता आहे आणि हे गट ड मधील संवर्गातील पद आहे. त्याच्यामुळं ही आदिवासी विभागामार्फत जी परीक्षा होती ती 28 ते 1 या 4 दिवस नाही तर 5 दिवस होते. यांच्याकडून गडबड झाली, 4 नाही तर 5 आहे, कारण का 28, 29, 30, 31 आणि 1 असे 5 दिवस होती ती. ओके. त्यानंतर आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित परीक्षेचा दिनांक हा 13 जुलैला प्रसिद्ध केलेला आहे आणि कामगारने कधी केलेला आहे? 8 जुलैला केलेलं आहे. लक्षामध्ये म्हणजे कामगार ऑलरेडी त्यांचं टाइम टेबल आधी टाकलं होतं. आदिवासी ऑलरेडी ते टाइम टेबल नंतर देताना कामगारचा विचार करून ते टाइम टेबल द्यायला हवं होतं, मात्र तसं काही दिलेलं नाही. तर आदिवासी विकास विभागाचं म्हणणं काय, कामगार विभागाचं म्हणणं काय आहे का हे जे आहे आदिवासी विकास विभागामार्फतची जी परीक्षा ही गट ड वर्गातील आहे आणि 10वीच्या बेसवर आहे आणि आमची जी परीक्षा आहे ही ग्रॅज्युएशन लेवलच्या बेसवरती आहे आणि ही गट क ची परीक्षा आहे. पण बाबांनो त्यांना काय माहिती, इथं क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सगळे मुलं फॉर्म भरतात. आता एखाद्या मुलाने निरीक्षकला फॉर्म भरला असेल का ज्याचं एनी ग्रॅज्युएट होतं, त्या मुलाने चौकीदारला पण फॉर्म भरला असणार आहे लक्षामध्ये कदाचित, आणि त्याचा पेपर 29ला आला असेल किंवा त्याचा पेपर 30ला पण आला असेल. तर लक्षात ठेवा, असं जर तुमचे पेपर आले असतील किंवा तुमची अशी काही गडबड झाली असेल, तुम्ही वैयक्तिक तुमच्या पातळीवरती त्या विभागाला तसा मेल करून, शक्यतो आता मला वाटत नाही कामगार बदलेल, कारण कामगारची इनमीन 2 दिवस एक्झाम आहे आणि कामगारने ऑलरेडी शेड्यूल आधी टाकलं होतं 8 तारखेला, बरोबर. आदिवासी विकासने 13ला शेड्यूल टाकलंय, म्हणजे त्यांच्यानंतर 5 दिवसानंतर आदिवासी शेड्यूल आले. मग आदिवासीने ते शेड्यूल बदलायला पाहिजे होतं. म्हणजे खरं तर दोन दिवस मागं पुढे त्यांनी करायला हवं होतं किंवा ते 2 दिवस सुट्टी देऊन पुढे 2 दिवस 1च्या ऐवजी 2 आणि 3ला परीक्षा जरी घेतली असती आणि 29, 30ला सुट्टी दिली असती तरी क्लिअर झालं असतं. मात्र आदिवासीने असं न करता त्याच दिवशी पेपर ठेवलेले आणि मग विचारणा केली कामगार आयुक्तालय, तर कामगार आयुक्ताने त्याला उत्तर दिले या पत्रकाच्या माध्यमातून. कारण का सरळ उत्तर दिलं त्यांनी, सरळ का आमचा पोस्ट ज्या आहे त्या ग्रुप सी च्या पोस्ट आहे आणि ह्या ग्रॅज्युएशन लेवलच्या पोस्ट आहे. आदिवासी विभागाची 10वीची पोस्ट आहे आणि ती गट ड ची पोस्ट आहे. आमची सी ची ती डी ची. मात्र त्या ठिकाणी न राहून विद्यार्थ्यांचा फॉर्म असू शकतो. तर असा जर आपले काही विद्यार्थ्यांचे फॉर्म असतील तर तुम्ही तुमच्या पातळीवरती तसे मेल करून किंवा तसं त्या विभागाला भेटून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना मागणं करू शकता. ओके. आणि आता आदिवासी विकास विभागचे प्रवेश पत्र प्राप्त झालेले आहेत मित्रांनो. आता प्रवेश पत्र प्राप्त झालेत, आपल्याकडे हातामध्ये फक्त इनमीन सारे दिवस आहेत मित्रांनो, एक आठवडा राहिलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदिवासीचे उरलेले पण मी त्या दिवशीच एका व्हिडिओ सांगितलं होतं का 21, 22, 23 पर्यंत तुमचे प्रवेश पत्र येऊन जातील. कामगारने ऑलरेडी 7 दिवस अगोदर सांगितलं होतं, मात्र 9 दिवस अगोदर त्यांचे प्रवेश पत्र या ठिकाणी आले, कारण TCS सांगताना 7 दिवस सांगतं पण TCS एकदम 9-10 दिवस अगोदर टाकतं. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा आदिवासीच्या चौकीदारला फॉर्म आहे त्यांच्यासाठी हा शेवटचा एक तुमच्यासाठी असन प्रयत्न का बा नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असणारं एकमेव पुस्तक आहे महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभाग भरती चौकीदार गट ड भरतीसाठी 38 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह या ठिकाणी त्यांनी दिलेले मित्रांनो. आणि त्या 38 मध्ये मित्रांनो 2 प्रश्नपत्रिका ह्या चौकीदार गट ड 2012 साली मित्रांनो 2012 साली ही भरती झाली, तर डायरेक्ट 2026 साली उरायली. मध्ये ही भरती झाली नव्हती चौकीदार गट ड ची, कारण का त्यावेळेस माझा एक फ्रेंड लागलेला आहे चौकीदार गट ड. त्यावेळेस मी मला वाटतं काहीतरी शाळेतच जात असं 11वी-12वीला, त्यावेळेस माझ्या मित्र एक त्या ठिकाणी जॉईन झालेले एकदम जवळचा का ज्याचा आता क्लर्कला प्रमोशन झालेले आहे लक्षामध्ये. त्यानंतर चौकीदारचे काही संभाव्य प्रश्न असतील 2026 चे प्रत्येक प्रश्न 100 प्रश्न जे असेल, त्याबरोबर चौकीदारचे काही तांत्रिक प्रश्न असतील, त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रमशाळेविषयी काही तांत्रिक 350 प्लस प्रश्न असतील. 2012 ते 2026 मध्ये जेवढ्या काही आदिवासी विकास विभागाच्या परीक्षा झालेल्या त्याच्या संदर्भात काही आदिवासीशी रिलेटेड काही तांत्रिक प्रश्न असेल तर त्याचा पण या पुस्तकामध्ये समावेश आहे मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2026च्या अद्ययावत केलेल्या चालू घडामोडी सुद्धा या पुस्तकामध्ये भेटणार आहे. नवीन बदलत्या पॅटर्ननुसार 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका पण तुम्हाला आहेत मित्रांनो. हे पुस्तक जर तुम्हाला शेवटच्या टप्प्यात जर घ्यायचं असेल आणि मागील झालेल्या क्वेश्चन पेपरचा आढावा जर घ्यायचा असेल तर 90 28 96 75 47 आणि 88 78 88 00 55 54 या नंबरला तुम्ही संपर्क करून पुस्तक खरेदी करू शकता. त्याचबरोबर लेखन व संकलन विठ्ठल नागनाथराव सर आमचे मित्र यांनी या पुस्तकाचं लेखन संकलन केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचे अतिशय महत्वाचं असं आदिवासी विकास विभाग भरतीचं पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आदिवासी विकास विभागाचे प्रवेश पत्र प्राप्त झालेत, कामगार विभागाचे पण प्रवेश पत्र प्राप्त झालेले आहेत आणि दोन्ही प्रवेश पत्र प्राप्त झाले असताना देखील आपण तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला जी काही माहिती दिलेली ती व्यवस्थित दिलेली आहे. का कामगारवाल्यांचं म्हणणं काय आहे, आदिवासीवाल्यांचं काहीच म्हणणं नाही. त्यांनी कुठल्या प्रकारे त्यांचं शेड्यूल पब्लिश केलेलं आहे आणि त्यांच्या शेड्यूलनुसार त्यांच्या एक्झाम होणार आहेत आणि कामगारच्या पण एक्झाम त्यांच्या शेड्यूल प्राप्त झालं, तर मात्र त्याला वर्तमान निर्णयाच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलं होतं की एकाच दिवशी दोन्ही पेपर होतात. त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं की ते शेड्यूलचं त्यांनी जे आव्हान केलं होतं त्या आव्हानाला उत्तर देताना त्यांनी परिपत्रक काढले तसं आणि परिपत्रकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे का आमचा प्रॉब्लेम काय आहे आणि त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या ते पत्रक सुद्धा मी पाहिलेले तुम्हाला दाखवलेले, दोन्हीच्या परीक्षेच्या तारखा पण दाखवलेल्या. आता राहिला प्रश्न असा, जर कोणत्या विद्यार्थ्याचे जर 29 आणि 30 दोन्ही पेपर जर असतील तर तुम्ही तुमच्या पातळीवरती तसं त्या ठिकाणी संपर्क करून त्याबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. अजूनही 8 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. 8 दिवसामध्ये काहीही होऊ शकतं. आलं लक्षामध्ये? काही सांगतं कारण मुलांची संख्या कमी असणार आहे फार. असे ठराविक एखादा बाय चान्सने मुलगा सापडत का ज्याचा आदिवासीचा पण पेपर असू शकतो आणि कामगारचा पण पेपर असू शकतो. ओके, बाकी जर नसेल कोणाचा पेपर तर काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुमची परीक्षा होणार आहे. मात्र जर दोन्ही पेपर तुमच्या एका दिवशी असेल तर साहजिक आहे एकाच सेंटरला जर पेपर असेल म्हणजे नाशिकला पेपर आहे दोन्ही पण, तर मग तो ऍडजस्ट होऊ शकतो शिफ्ट चेंज असेल तर. मात्र बाकीच्या ठिकाणी जर तुमचे पेपर असतील लांब लांब तर मग ते शक्य होणार नाही. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने आदिवासी विकास विभागासंदर्भात आपण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. कामगार विभाग असन, आदिवासी विभागाचं असन, या संदर्भातले त्यांचे हॉल तिकीट पण प्रश्न झाले तुम्ही पाहून घेऊ शकता. नवनवीन माहितीसाठी चॅनलला पण फॉलो करू शकता आणि हे जे ज्या दिवशी दोघांचे पेपर असतील त्या दिवशी काय करायचं ती पण माहिती मी तुम्हाला दिलेली. ओके, परत काही नवीन अपडेट आली जर त्याच्यात काही बदल झाला तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ती माहिती पाठवण्याचं काम करेल. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय भारत.